तुमच्या खूप साऱ्या रिक्वेस्ट नंतर, कमेंट नंतर आज चिरोट्यांची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. चिरोटे जितके नाजूक, जितके सुंदर ते दिसतात ना, मनामध्ये शंका असते की तितकेच ते अवघड सुद्धा असतील. पण नाही हो, आज मी चिरोट्यांची खूप सोपी अशी रेसिपी शेअर केली आहे. खूप म्हणजे खूपच सोपी आहे. चिरोटे खायला जितकी मजा येते ना, तितकेच हे चिरोटे बनवायला सुद्धा खूप मजा येते. याला साहित्यही खूप कमी लागतं आणि अजिबातच बिघडण्याची शक्यता राहतच नाही. मस्त कुरकुरीत होतात. चिरोटे खाण्याची माझी पद्धत सांगते. मस्त चिरोटा हातामध्ये धरायचा, तोंडासमोर न्यायचा, डोळे बंद करायचे आणि एका एका घासाचा आस्वाद घ्यायचा. कुरकुरीत, गोडसर, असा मन तृप्त करणारा असा हा चिरोटा असतो. मी काय विश्लेषण देत बसलीये. चिरोटे बनवायला घेऊयात. तुम्ही बनवून पहा आणि तुम्ही स्वतः खाऊन पहा आणि कमेंट करायला मला अजिबात विसरू नका. तर इथे मी कपाचं मोजमाप देतेय तुम्हाला. तसं तर मोजमापाची अशी काही आवश्यकता नाहीये. इथे 2 कप भरून मी इथे मैदा घेतलाय. मैदा कंपल्सरी आपल्याला चाळून घ्यायचा आहे. आता 2 कप आपण मैदा घेतला की नाही, तर यासाठी आपल्याला 2 टेबलस्पून आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे. आता बारीकच रवा घ्या, अजिबात इथे जाड रवा घेऊ नका. बारीक रव्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो. हा रवा सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचा. आता टेबलस्पून नसेल तर पोह्याचे 4 चमचे इथे तुम्हाला रवा घ्यायचा. आता बरेच जण यामध्ये बेकिंग पावडर घालतात, बेकिंग सोडा घालतात. पण खरं सांगू का? असं काहीच घालायची गरज नाहीये हो. मस्त कुरकुरीत होतात हे. चवीपुरतं फक्त मी मीठ घातलं आणि हाताने मिसळून घ्यायचं. झाले. एवढंच काय ते कोरडे पदार्थ. आता हे चांगले मिसळून झालं, की आपल्याला यामध्ये मोहन घालायचंय. आता मोहन कसं घालायचं बघा. मध्यम आकाराची जर तुम्ही वाटी घेतली असेल, जसं की कपाचा अंदाज मी तुम्हाला सांगितलाच, पण मध्यम आकाराची आपल्याला वाटी घ्यायची आहे. त्या वाटीच्या अंदाजानुसार बरोबर प्रत्येक वाटीला पोह्याचे 2 चमचे भरून आपल्याला इथे तूप कडकडीत गरम करून घ्यायचंय. 2 कप इथे मी मैदा घेतला होता, तर यासाठी 4 चमचे इथे मी तूप घेतलेलं आहे. छान कडकडीत हे गरम करून घेतलं. आता हे आपल्याला या मैद्यामध्ये, पिठांमध्ये मिक्स करून घ्यायचंय. चिरोटे तुम्हाला खुसखुशीत हवे असतील, लेयरवाले हवे असतील ना, तर ही पद्धत जी मी तुम्हाला सांगते किंवा ही जी स्टेप सांगते की नाही, ती मनापासून तुम्ही फॉलो करा. कारण बऱ्याचदा असं होतं, की आपण मोहन करताना कुठेतरी कमी पडतो किंवा मोहन गरम करताना सुद्धा अगदी धूर येईपर्यंत ते गरम करत नाही. तर आपल्याला चांगलं कडकडीत असं मोहन गरम करून घ्यायचं. आधी फक्त चमच्याने मिक्स करून घ्या आणि नंतर मात्र थोडीशी मेहनत करा. एक 3-4 मिनिटांसाठी हाताने चांगलं हे मोहन जे आहे, ते या मैद्याला लागायला हवं. जितकं व्यवस्थित तुम्ही हे मोहन मैद्याला लावाल, तितक्याच खुसखुशीत असे चिरोटे होतील. मैद्याला मोहन मी चांगलं चोळून लावलेला आहे. मैद्याचा रंग सुद्धा इथे जरा चेंज झाल्यासारखा दिसतोय, थोडासा पिवळसर दिसतोय. आता अशी मूठ करून बघायची. हलकीशी ती अशी अंगठ्याने फोडली तर लगेच फुटायला हवी. इतपत असं मोहन आपलं परफेक्ट झालेलं आहे. आता यानंतर काही नाही, सिंपल आहे. जसं आपण पुरीसाठी कणिक मळतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा मळून घ्यायचंय. म्हणजे काय करायचं, अगदी थोडं-थोडं करत पाणी घालायचं आणि घट्टसर असं आपल्याला कणिक याची मळून घ्यायची आहे. अगदी पुरीप्रमाणेच आपण इथे मैदा सुद्धा छान घट्ट असा मळून घेतलेला आहे. आता हा मैदा आपल्याला थोड्या वेळ असाच भिजत ठेवायचा आहे, की जेणेकरून यामध्ये घातलेला जो रवा आहे, तो सुद्धा छान भिजला जाईल आणि मैद्यामध्ये सुद्धा छान ग्लुटन निर्माण होईल. तर कमीत कमी 15 ते 20 मिनिटांसाठी किंवा तुम्ही अर्धा ते पाऊण तासासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता. पण काय होतं, की आपण यामध्ये मीठ सुद्धा घातलेलं आहे, पाणी घातलेलं आहे आणि रव्याचं प्रमाण काही जास्त आपण यामध्ये वापरलेलं नाही. यामुळे खूप जास्त वेळ सुद्धा ठेवू नका. कारण यानंतर मात्र हा मैदा थोडासा सैलसर व्हायला सुरुवात होते. आता 2 कप मैद्यासाठी मला बरोबर पाऊण कप भरून पाणी लागलेलं आहे. एखादा 2 चमचा इकडे-तिकडे होऊ शकतं. आता आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे. आता साठा मी फक्त एका बॅचसाठीच बनवून घेते. त्याचं कारण मी पुढे सांगते. इथं 1 चमचा मी तांदळाचं पीठ घेतलं. 1 टेबलस्पून म्हणजे पोह्याचे 2 चमचे. 1 टेबलस्पून मी इथं तांदळाचं पीठ घेतलं. 1 टेबलस्पून इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पूनच यामध्ये आपल्याला रवाळ तूप घ्यायचंय. तुपामध्ये हे तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर चांगलं एकजीव मिक्स व्हायला हवं आणि आता जो डार्क रंग दिसतोय तुपाचा, तो चांगला फेंट व्हायला हवा. इथे एका बॅचसाठी साठा तयार झाला. आता दुसरी पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ती अतिशय सोपी आहे. म्हणजे इथे साठा बनवायचीच गरज तुम्हाला पडणार नाही. ते मी कसं करायचं, काय फॉलो करायचं, हे पुढे जाऊन तुम्हाला सांगेन. या साठ्यासोबतच मी वाटीभर पिठी साखर सुद्धा तयार करून घेतलेली आहे. घरीच मिक्सरवरती साखर बारीक करून घेतली. इथे बरोबर 20 मिनिट झालेले आहेत आणि आता हा मैदा पहिल्यापेक्षा थोडासा मला सॉफ्ट वाटतोय. पण तरी देखील अजूनही हा घट्टच आहे. रवा आपण बारीक वापरला होता त्यामुळे तो लगेचच भिजतो.
आणि यामध्ये छान ग्लुटन सुद्धा निर्माण झालेलं आहे. आता या कणकेचे आपण 3 उंडे तयार करून घेऊ. साधारण भाकरीसाठी आपण जेवढा उंडा घेतो की नाही तेवढाच उंडा घ्यायचा. एकसारखे असे 3 गोळे करून घेतले, यामधला एक गोळा घ्यायचा आणि बाकीचे जे उंडे आहेत ते आपल्याला झाकून ठेवायचे. असेच हे ओपन ठेवायचं नाही. ओपन ठेवले तर ते लगेचच कोरडे पडतात. आता याला तेल मी अजिबातच लावलेलं नाही. फक्त जे मोहन आहे तेवढंच काय ते आपण इथे वापरलेलं आहे. आता हा ओटा जो आहे तो मी चांगला स्वच्छ करून घेतलेला आहे. आता यावरतीच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. पण याआधी हे आपल्याला पीठ चांगलं मऊसूत असं थोडंसं मळून घ्यायचंय. आता यानंतर आपल्याला हे लाटून घ्यायचंय, कारण आपण भरपूर मोठी याची पोळी करणार आहोत. आता बऱ्याचदा आपण काय करतो, छोट्या छोट्या पोळ्या करतो आणि त्या एकावरती एक लेयर करत राहतो. पण आज ना खूप सोपी पद्धत सांगते. एकच पोळी करायची, ती मोठी करायची, जमेल तितकी पातळ लाटायची. हे पीठ आपण घट्ट भिजवून घेतलंय, यामुळे ना तुम्हाला तेलाचा इथे वापर करावा लागतो, ना तुम्हाला इथे कुठलीही पिठी लागते. घट्ट असल्यामुळे सरळ व्यवस्थित अशी हवी तशी आपल्याला ही लाटता येते. आता जेव्हा तुम्ही पोळी लाटून घेता, मैदा आहे तो थोडासा उचलल्यानंतर आकसला जातो. यामुळे अगदी परफेक्ट एकसारखी सगळ्या बाजूने पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. खूप म्हणजे खूपच सोपी पद्धत आहे. फक्त एकच पोळी आपल्याला लाटून घ्यायची, थोडीशी ती मोठी लाटायची आणि गोल लाटण्याऐवजी थोडीशी अशी उभट लाटून घ्यायची. आता याला आपल्याला साठा लावून घ्यायचा. साठा लावत असताना तो छान एक सारखा असा पुसून घ्यायचा. एक लक्षात घ्या, जे साठ्याचं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं अगदी तेच प्रमाण घ्या. साठा लावत असताना अगदी कडेपर्यंत तो व्यवस्थित लावून घ्यायचा. हे बघा, एका बॅच पुरताच आपण साठा बनवला होता. हा साठा इथे संपूर्णपणे संपलेला आहे. आता अगदी कडेपर्यंत मी तर हा साठा लावून घेतलेला आहे. साठा परफेक्ट असा लावून झालाय. आता यानंतर रोल करायला सुरुवात करायची. म्हणजे सुरुवातीपासूनच अगदी बारीक आणि घट्ट असा रोल करायला सुरुवात करायची. रोल करत असताना एकसारखा रोल व्हायला हवा. आता पातळ पोळी लाटली म्हटल्यावर खाली ती चिकटू शकते किंवा आपण साठा लावत असताना सुद्धा हलकंसं असं दाबलं जातं, त्यामुळे ते खाली चिकटते. अगदी व्यवस्थित हलक्या हाताने ते तुम्ही वर काढून घेऊ शकता आणि मग घट्ट असा रोल करून घ्यायचा. पोळी तुम्ही गोल लाटली असेल तर मात्र मग जे लेयर आहेत ते थोडेसे कमी येतात. असे थोडेसे उभट अंडाकाराचे जर लाटून घेतले ना, मग लेयर थोडेसे जास्त येतात. तर इथे परफेक्ट असा रोल आपला इथे होत आहे. एकदा अर्धवट रोल झाला की यानंतर मात्र पटकन असा रोल करता येतो, कारण तो व्यवस्थित सेट सुद्धा होतो. तर या पद्धतीने याचा परफेक्ट असा रोल झालेला आहे. आता हा रोल एक सारखा करून घ्यायचा आहे, कारण मध्ये थोडासा तो जाड होतो आणि साईडला पातळ होतो. यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही तो फिरवून घेतलात गोल तर तो एकसारखा होतो. आता परफेक्ट अशी ही लाटी तयार झालेली आहे. आता हेच तुम्ही इतर जे आपण कणिक करून ठेवलेलं आहे त्याचं सुद्धा एकदम करून ठेवू शकता. आता याचे आपल्याला तुकडे कट करून घ्यायचे. तर साधारण असं थोडंसं बोट ठेवायचं, म्हणजे मग एकसारखे असे कट होतात. आता हे जे गोळे आपण कट करून घेतले ते लाटण्याआधी थोडेसे असे चपटे करून घ्यायचे. चपटे करत असताना याच्या ज्या लेयर्स आहेत त्या थोड्याशा अशा आपल्याला ओपन करून घ्यायच्यात या पद्धतीने, आणि मग तुम्ही हे चपटे करू शकता. लेयरची जी बाजू आहे त्या साईडनीच आपल्याला हे चपटे करून घ्यायचे आहेत आणि लेयर्स असे मग छान मोकळे होतात. आता यानंतर अगदी हलक्या हाताने हे सगळे उंडे आपल्याला लाटून घ्यायचे. म्हणजे बघा, अगदी 2 ते 3 वेळाच असं आपल्याला फिरवून घ्यायचं आणि साधारण पुरीपेक्षा जरा छोटा चिरोटा ठेवायचा. असे छान लेयर यावरती येतात. आता हे लाटत असताना आपण नेहमीची जशी चपाती असते की नाही, तितपतच जाड हा चिरोटा असायला हवा. ना खूप जास्त जाड ठेवायचा, ना खूप जास्त पातळ ठेवायचा. लाटण्याआधी थोडेसे चिरोटे असे ओपन करून घेतले की मग लेयर छान दिसतात. तळल्यानंतर हे आणखीन जास्त सुरेख दिसतात. इथे सगळे चिरोटे लाटून झालेले आहेत. आता आपण तळून घेऊयात. तळण्यासाठी इथं मध्यम आचेवरती तेल मी गरम करून घेतलं. छोटासा गोळा घालून तळून घेण्यापेक्षा, म्हणजे तसा तर अंदाज येतच नाही. ज्यावेळेस आपण लाटी तयार केली होती यावेळेस शेवटचा जो भाग असतो त्याचाच हा छोटासा चिरोटा झाला. तो छान तळून झाला, मस्त ह्याला लेयर्स आले की समजून घ्यायचं की इथे तेल परफेक्ट असं गरम झालेलं आहे. तेल एकदा गरम झालं की मग गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत आपल्याला चिरोटे तळून घ्यायचे. बघा, हा छोटासा चिरोटा आहे पण लेयर्स किती छान आलेत. आता एक एक करत चिरोटे तेलामध्ये सोडूयात आणि तळून घेऊयात. लाटलेली जी बाजू आहे वरची बाजू ती वरच्याच साईडला ठेवायची आहे आणि जी लाटलेली खालची साईड आहे ती खालच्या बाजूलाच ठेवायची. याच पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचंय. वरच्या साईड वरती अशा पद्धतीने पळीने तेल सोडायचं, म्हणजे मग त्याचे जे लेयर्स आहेत ते छान ओपन होतात. आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तेल जातं आणि यामुळेच हे कुरकुरीत सुद्धा होतात आणि भरपूर लेयर सुद्धा येते. चिरोटे तळत असताना गॅसची फ्लेम
लो टू मीडियम असे तुम्ही कमी जास्त करू शकता. चिरोटे तसे तर लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचे असतात. हाय फ्लेम केली तर पटकन हे असे कडक होतात आणि आतमधून मात्र सॉफ्टच राहतात. हवे तितके याला लेयर्स सुद्धा येत नाहीत. चिरोटे उलट-पलट करत अजिबात हे तळायचे नाही. तुम्ही सारखे हे उलट-पलट केले तर हे चिरोटे नाजूक असतात. यामुळे आतमध्ये खूप जास्त तेल सुद्धा जाऊ शकतं आणि याचे जे लेयर्स आहेत ते सुद्धा खराब होऊ शकतात. चिरोट्यांना हलकासा सोनेरी रंग आला, की यानंतर हे चिरोटे तेलामधून आपल्याला काढून घ्यायचे आहेत. चिरोटे तेलामधून मी काढून घेतलेले आहेत. आता हे चिरोटे आपल्याला एका वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला असं वाटलं, की या चिरोट्यांमध्ये खूप तेल आहे, तर अशा वेळेस जी लेयरवाली बाजू आहे, ती झाऱ्यावरती उलटी करून ठेवायची. म्हणजे मग एक्सेस जे ऑइल आहे, ते निघून जातं. पण हे चिरोटे गरम असतानाच यावरती आपल्याला पिठी साखर घालायची आहे. ती तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता. म्हणजे तुम्हाला कितपत गोड हवंय, यानुसार तुम्ही पिठी साखर घालू शकता. अंदाजे मी प्रत्येक चिरोट्यावरती अर्धा-अर्धा चमचा पिठी साखर घातलेली आहे. आता आणखीन एक पातळ पोळी मी इथे लाटून घेतली आहे. साठा तर आपला संपलेला आहे, पण दुसरी जी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, ती इथे बघून घ्या. तर इथे पोळी लाटून झाली, की याला रवाळ तूप अगदी थोडंसं पुसून घ्यायचं. तूप सगळ्या कडेने व्यवस्थित लावून झालं, की याला कॉर्नफ्लॉवर आणि आपण घेतलेलं तांदळाचं पीठ असं दोन्ही एकत्र करून यावरती लावून घ्यायचं. आता ही जी पिठं आहेत, ती सुद्धा या पोळीवरती व्यवस्थित लावून घ्यायची. आधी आपण तूप लावून घेतलं, यामुळे ते व्यवस्थित सेट सुद्धा होतं. ही पद्धत जर तुम्ही फॉलो केलीत, तर मग तुमचा साठा जो आहे, तो एक्स्ट्रा सुद्धा होणार नाही किंवा कमी सुद्धा पडणार नाही. आणि आधीप्रमाणेच सगळ्या स्टेप्स फॉलो करून आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचे आहेत. 4-5 चिरोटे तळून झाले, की लगेचच यावरती पिठी साखर लावून घ्यायची. म्हणजे मग ती व्यवस्थित सेट सुद्धा होते. तर इथे संपूर्ण चिरोटे तळून झालेले आहेत. मध्यम आकाराचे 30 ते 35 चिरोटे इथे तयार झालेले आहेत. आता हे चिरोटे बऱ्यापैकी थंड झाले, की मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. म्हणजे मग आहे असे कुरकुरीत राहतात. चिरोट्यांच्या वरच्या बाजूला नुसती पिठी साखर लावण्यापेक्षा खालच्या साईडने सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता. म्हणजे हवे तितके गोड लागतील. हे चिरोटे खूप छान कुरकुरीत होतात आणि बराच दिवस असेच कुरकुरीत राहतात. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही जरूर ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.